कधी कधी असं होतं ना, आपल्या फ्रीजमध्ये भाज्या शिल्लक राहत नाही आणि मग विचार पडतो आज भाजी मी नक्की काय बनवू. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी मुगाची डाळ ही असतेच. आणि ही चमचमीत मुगाच्या डाळीची भाजी कशी बनवायची मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. हाय, तर मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचनमध्ये. तर त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे बघा, असं पाणी होतं ते 1-2 वेळा धुवून घ्यायची आहे ती. आणि पाणी सर्व काढून परत ती पाणी स्वच्छ ओतायचं आहे आणि भिजवून ठेवायचे आहे. म्हणजे आपली भाजीची तयारी होईल तोपर्यंत भिजवून ठेवायचे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता कट करून घेतलेला आहे. एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये लसूण घालायचे आहे. नंतर मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि कांदाचं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा जास्त असं लालसर नाही करायचं आहे. लगेच टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटोसुद्धा मिक्स करायचं त्यामध्ये. कारण की डाळीमध्ये जर कांदा असेल ना तर डाळ खूप छान लागते. ही डाळ शिजवताना जास्त ओव्हरकुक नाही करायची आहे. कारण ओव्हरकुक केलं तर त्यामध्ये शिजते आणि आपल्याला भाजी बनवायची. त्याच्यामुळं जे मी पाण्याचं प्रमाण सांगणार आहे ना तेच तुम्ही यूज करा. तुमची डाळीची भाजी अगदी परफेक्ट होणार. त्यामध्ये घरगुती लाल मसाला घातलेला आहे 1 चमचा. काश्मीरी चिली पावडर, हे तिखट अजिबात नाही. आणि हळद, धना पावडर, किचन किंग मसाला आणि जी भिजवून घेतलेली होती ना ती मूग डाळ घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित डाळ मिक्स करायची. आणि मी 1 वाटी मूग डाळ घेतली, त्यासाठी मी 2 वाट्या पाणी घातले आहेत. हा पाणी एकदम परफेक्ट आहे आणि आपली डाळ व्यवस्थित होते. जास्त पाणी घालायची गरज नाही. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची आहे. झाकण काढूया आपण. डाळ आपली छान झालेली आहे. आता ते शिजले की नाही असं घ्यायचं एक चमच्यावरती आणि थोडंसं दाबून बघायचं की आपल्याला समजतं डाळ शिजले की नाही ते. आणि आपली व्यवस्थित छान डाळ पण शिजलेली आहे. आणि वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि छान आपली अशी चमचमीत मूग डाळीची भाजी तयार झालेली आहे. हे आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान होते. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.